हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. नवरात्रीमध्ये आम्ही इथे मार्केटमध्ये गेलेलो चण्याचोळीच्या, आणि आम्ही रोजच तिथून जातो. आमचा ते कायमचाच रोड आहे शॉपिंग करायला वगैरे, पुन्हा राशन वगैरे घ्यायला आणि फिरायला वगैरे पण त्या साईडलाच जातो आम्ही. तर हे नवरंगपुरा लो गार्डन साईड स्ट्रीट मार्केट म्हणून आहे. इथे खूप चण्याचोळी तुम्हाला जे पाहिजेल ते इथे सगळं भेटून जातं. इथे खूप छान वाटतं. हे चनाचोर गरम आहे. हे नोजपिन होते, म्हणजे चमक्या होते त्या होल्डिंगवाल्या, आणि हे सगळे गळ्यातले वगैरे सिल्वर दागिने होते हे. आणि हे ते शो असतो ना, बोलक्या भावल्या काय बोलतात ते होतं. आणि हे छत्री वगैरे इथं विकायला होते. हे समोर जे आहे ते एक्झिबिशन आहे. ते मी 20-20 रुपयाचं तुम्हाला दाखवते ना, ते होतं मार्केट. अजून आहे ते, आता नंतर तिथून हटतील आणि फटाके वगैरे असं ठेवतात. आणि संध्याकाळ म्हणजे असं रात्र पडायचीच वेळ झाली तेव्हा आम्ही गेलो होतो. म्हणजे इथं खूपच गर्दी आहे नवरात्री आल्यामुळे. हे तोरण वगैरे, हे गळ्यातले आहेत, असं गळ्याबरोबर असतं ना तसं आहे. पुन्हा हे कानाचे वगैरे होते. छान होतं, हे मस्त होतं. ते म्हणत होते हे बघा, हे न्यू व्हेरायटी आहे. असं काहीतरी नवीन वर्ष येतच राहतं, म्हणजे अपडेट होत राहतं. असं न्यू व्हेरायटी वगैरे येतेच. आणि गर्दी बघा किती सगळी होते. आणि असं सारखं पुकारत होते की आपल्या बॅगवरती, आपल्या मोबाईलवरती लक्ष ठेवा. हे माझा अवतार बघा. गरमी होत असेल ना तिथं, मला खूप हे होतं, म्हणजे असं नको वाटतं. इतकं गरमी होत होती आणि गर्दी पण एवढी होती ना, त्यात गरमी खूपच. म्हणजे अहमदाबादमध्ये गरमी एवढी आहे ना, गरमी म्हटलं की नको वाटतं ते. आणि इथे हे बांगड्या बघा किती सुंदर सुंदर आहेत, सगळ्या डिझाईनवाल्या. मस्त होते हे बांगड्या. तर मला एक तर गरमी सहन होत नाही, आणि इथे खूप गरमी आहे. AC कंटिन्यू लावावं लागते इथे. हे हाताचे जे पाठीमागं आपला असतो ना, पाठीमागचा भाग पंजाच्या, ते होतं ते लावायचं, आणि गळ्यात घालायचं होतं ते. आणि एवढे न्यू व्हरायटी मस्त मस्त आले होते ना. ह्या आंटी बोलले होते थांब मी दाखवते तुला चण्याचोळीचे ते स्कर्ट होते ना बाहेर, मी अशी करत होते. म्हणलं थांब मी दाखवते. हे असं दाखवते बघा. हे तुम्ही स्कर्ट घेऊन तुम्ही पुन्हा त्याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेऊन, पुन्हा त्याच्यावरती दुपट्टा घेऊन बी असं बी तुम्ही वेअर करू शकता. असं होतं ते. आणि पुन्हा सेट बी होता. लहान मुलींची चण्याचोळी वगैरे किती सुंदर होते बघा. हे जे स्कर्ट तुम्ही घेऊन त्याच्यावरती जे कॉन्ट्रास्ट मॅच वगैरे असं कराल ते बाहेर लावलेले होते, आणि जे पूर्ण मॅचिंग वगैरे होतं ते इथे आत असे बसलेले होते. हे मुलांचे होते, केड्या वगैरे सगळं. मोठ्या मोठ्या मुलांपासून तुम्हाला जसे पाहिजे तसं होतं इथे घालायला. खूप छान होतं हे बघा. आणि नवरात्री म्हणलं की गुजरातचं पहिलं हे होतं, पण आपल्याकडचे पण खूप छान नवरात्री करतात. 9 दिवस देवीला साडी नेसवतात, मस्त करतात आपल्या इकडं. आणि इथे हे चण्याचोळीला जास्त हे, म्हणजे गणपतीच्या आधीपासून इथे हे गर्दी व्हायला चालू होते. ड्रेसवाले पण चण्याचोळी आले होते, मस्त वाटत होते हे असे कुर्ती टाईप. छान होतं हे ह्यावेळेस कलेक्शन, खूप मस्त मस्त आलं होतं. आणि ड्रेसवालं छान वाटतं ते, असं म्हणजे जास्त पण हे नाही. ते चण्याचोळी एकदा घेतले की तेच तेच पुन्हा दरवर्षी घालून पण तेच तेच कलर बघून मी कंटाळा येतो. हे ड्रेसचं खूप छान होतं. असं फेस्टिवलमध्ये पण हे करू शकता, म्हणजे न्यू असं काहीतरी. का तर ते पूर्ण असं खाली प्लेन आणि वरती पट्टा होता, तो फक्त डिझाईन होतं त्याची. हे ब्लाऊजचे डिझाईन पण किती सुंदर सुंदर आले होते. हे छोट्या बाळांचे बघा चण्याचोळी होत्या. हे ब्लाऊज मस्त मस्त होते. ही चण्याचोळी आहे छोट्या बाळाची. किती क्यूट क्यूट सगळं आलं होतं. छोट्या मुलांचं हे ब्लाउजेस होते. तुम्ही साडीवर पण हे करू शकता. हे सगळे कुर्तेवरती घालायचं होतं ना, ते होतं. हे लहान मुलींचं होतं. आणि हे इथे पण हे बघा, हे जीन्सवरती घालायचे होते. हे सगळ्या छान होतं यावेळेस कलेक्शन. गर्दी बघा किती सगळी होती, खूप सारी गर्दी होती इथे. छान वाटतं हे, म्हणजे असं बघायला वगैरे मस्त वाटतं. मी नाही कधी खेळत इथे.
पण मस्त होतं हे सगळं, छान वाटतं बघायला. शॉपिंग करणारे पण किती गर्दी आहे बघा. एक गळ्यातले डिझाईन वगैरे मस्त मस्त आले होते. हे सगळं यायचं असलं शॉपिंगला या परत नेक्स्ट टाईम. हे बघा ब्लाऊजचे डिझाईन मस्त मस्त आले होते. परत तुम्ही साडीवरती पण हा ब्लाऊज वेअर करू शकता. मस्त होतं हे. हे बघा जीन्सवरती वगैरे पण हे घालायचे असे होते हे सगळे. आणि साडीवरती पण चनियाचोळीवरती पण हे तुम्ही करू शकता. असं छान होतं हे. हा ड्रेस होता बघा. हे खाली ते प्लाझो टाईप होता. मी हे घातलं होतं. मिस्टर म्हणतात कशाला घातलंस, घ्यायचं नाही तर आपल्याला ओरडतील ते. गरमी आहे एक तर, त्यांना आवडेल का नाही आवडेल असे बोलत होते. पण म्हणलं थांबा ना, मला हे करायचं आहे. नंतर हे मला आवडलं, परत मी घेतलं होतं. मी ह्यांना माघार दिलं, परत ते मी हे केलं. म्हटलं नाही ते आम्हाला आवडलं हे. असं साडीवरती ब्लू साडी, डार्क ब्लू ब्लॅक साडीवर छान आहे. आणि हे ओल्डवालं होतं हे, म्हणजे हुक नाही मागे, पुन्हा दोरी वगैरे असं काही नव्हतं. हे छान होतं. इथे ह्या सगळ्या टोप्या वगैरे होत्या. हे कसे दाखवत आहेत बघा. एक नंबर होतं हे सगळं यार, भारी वाटतं. प्रमोशन नाही करत, पण हे असं छोट्या टपामध्ये पण हे बिचारे कसे घेऊन फिरतात. इथे सगळ्या अंगठ्या वगैरे होत्या ह्या. इथे हे कडे होते. पुन्हा दिवाळीची पण शॉपिंग आत्तापासूनच चालू झाली होती. ही छत्री होती, जे आपण दरवाजाच्या बाहेर लटकन लावतो लाईटवाल्या वगैरे, त्या पण आल्या होत्या. छान वाटत होतं इथं, मस्त होतं त्या. आणि गर्दी तर एवढी होती ना की पोलीसवाले वरडून सांगत होते आपल्या पर्सवरती, आपल्या मोबाईलवरती लक्ष ठेवा, का तर चोरी पण खूप होते इथे गर्दी असल्यामुळे. ब्लाऊजची व्हेरायटी बघा किती सुंदर सुंदर होती. हे बघा छान होते हे ब्लाउजेस. पुन्हा तुम्ही जसं फिटिंग करून हे करू शकता. हे कानातले होते ते सगळे, हे पूर्ण कानातल्याचंच हे होतं. कंबरपट्टे मस्त होतं हे, ब्रॉड एकदम. इथं हे सगळं असं मॅचिंग वगैरे हे होतं. हे दांड्या बघा, ते गोल हातामध्ये रिंगवाणी फिरवतं ते होते हे. आणि इथे ना हे पगडी होती, खूपच छान होते, मस्त वाटलं होतं मला. मी एका छोट्या मुलाला म्हटलं होतं मला दाखव घालून, मी शूट करते. ही बघा ही पगडी खूप छान होती, मोठीच्या मोठी अशी छान वाटत होती. एक नंबर होती. हे मुलाने घातली होती. नंतर मी घातली होती. मिस्टर मागून बघतायत. हे बेल्ट पण खूप छान होते, पण ते ब्लॅक होतं ना ते जरा हे होतं. असं मल्टीमध्ये होते कुठे कुठे, पण एवढे नाही झालं मला. असं त्याच्यामध्ये जरा ब्लॅक येतच होतं. हे मोबाईलचा पाऊच ठेवायचं होतं हे सगळं पॉकेट. त्यांच्यापाशी अजून होते ते सगळे. कमरेला लावून तुम्ही करू शकता. आणि गर्दी एवढी होती ना की ते शूटच होत नव्हतं, एवढं हे होत होतं. पटकन करायचं हे असं होतं. तर हे लटकन बघा तुम्ही मंदिरच्या ह्याला पण लावू शकता, पुन्हा दरवाजाच्या बाहेर बी करू शकता. लाईटवालं होतं, खूप छान होतं. इथे ह्या सगळ्या बांगड्यांचं हे होते व्हेरायटी, किती सगळे आहे बघा. आणि इथे बॅग होते ह्या सगळ्या, जसे तुम्हाला बॅग पाहिजे तशी होती इथे बॅग. छान होते, सिंपल होते पण छान होते इथे ह्या सगळ्या. पुन्हा हे केसामध्ये लावायचे रब्बर वगैरे होते. इथं मोजडी आहेत, हे किती क्यूट आहेत बघा. छोट्या बाळाच्या, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळं इथं भेटून जातं. हा मुलगा बघा कसं बोलतो. मी जात होती ना तर मला म्हणतोय असा हात करून हे करत होता, लाईक करू सबस्क्राईब करू. म्हटलं बोल. तिथे बेल्ट मी बघितला होता.
नंतर ते मी दाखवलं ना तुम्हाला लांबून एक्झिबिशन, ते इकडे ह्या साईडला होतं. नंतर फटाके वगैरे बी आत्ताच चालू झाले होते दिवाळीचे. आणि ही चण्याचोळी एक होती इथे व्हाईटवरती, खूप छान त्यांनी म्हणजे असं हँडवर्क केलेलं होतं, खूप मस्त. आणि जिथे तुम्ही चण्याचोळी घेताय तिथे दुपट्टा नाही भेटत, दुपट्टा वेगळा घ्यावा लागतो. तर ते त्यांच्या समोर बसलेले असतात. तर हे दुपट्ट्याचं इथे कलेक्शन होतं. जसा तुम्हाला दुपट्टा पाहिजे तसं ते देत होते. मस्त मस्त इथे दुपट्टा वगैरे पण आलं होतं. आणि ड्रेस टाईप ते आलं होतं ना चण्याचोळीचं वेअर करायला, एवढं सुंदर वाटत होतं ना. हा मल्टी कलरमध्ये होता आणि ते चकाकतं, किती सुंदर वाटते बघा. ते ड्रेस टाईप स्कर्ट टाईप मस्त झालेलं होतं यावेळेस. ड्रेस टाईप एक घेतलं छान वाटते चण्याचोळी, पण ते एकदम हे असं घेऊन पडून राहते परत. ज्याला आवड आहे ते कंटिन्यू घेतात दरवर्षी घेणारेच हे सगळे होते. मला तर असं वाटते का, तर दरवर्षी गर्दी असते इथे, असं नाही की यावर्षी घेतले नाही, दरवर्षी गर्दी असते इथे. आणि ब्लाऊजचे पण व्हेरायटी एवढे एवढे मस्त मस्त आले होते ना, खूप छान वाटत होतं. इथे ही जी लाईट लागली तिथे एक्झिबिशनचं होतं. ते फटाके वगैरे होते सगळ्या छोट्या मुलांचं. ही हँडवर्क होती चण्याचोळी व्हाईटवरती, फॅमिली बनवलेली. कसलं सुंदर आहे बघा, आहे ना मस्त. नंतर आम्ही घरी गेलो. हे साबरमती नदी होती, नाटल ब्रिज, या बांगड्या घेतल्या होत्या मी. आणि ते मी गळ्यातलं घातलेलं ते हे घेतलं बघा, हे बघा होल्डवालं आहे ते, एकदम बॅक साईडून असं काही नाही आहे. या 2 असं त्या कवडीवाल्या बांगड्या घेतलेल्या. आणि हा कंबरपट्टा घेतलेला मी माझ्या गौरीसाठी, मला आवडलं होतं. आणि नंतरने ते हे घेतलं होतं, 2 लटकन लाईटवाल्या होत्या ना, छान वाटत होत्या. हे बघा, त्याच्यावरती ओम स्वस्तिक असं होतं, त्याच्यावरती श्री, मस्त होतं. हे एक घेतलं मी. कशी वाटली माझी शॉपिंग आणि कसं वाटलं हा चण्याचोळीचं मार्केट, नक्की सांगा. या शॉपिंगला सगळे. आणि हॅपी दसरा सगळ्यांना. बाय.